नमस्कार मंडळी, चला तर आज आपण येथे अगदी घरच्या घरी हॉटेल स्टाईल दाल फ्राय, तडका देऊन केलेली दाल फ्राय कशी बनवायची ते आपण आज येथे पाहणार आहोत। त्यासाठी आपण हॉटेलमध्ये कोणत्या सिक्रेट पद्धती वापरून डाळ बनवतात ते तुम्हाला मी आज येथे सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जराही कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या नवीन चॅनलला सपोर्ट करा आणि माझी व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा। चला तर आपण बघूया अगदी घरच्या घरी हॉटेल स्टाईल दाल फ्राय कशी बनवायची ते आपण येथे पाहूया। सर्वप्रथम मी येथे 3 डाळी घेतलेल्या आहेत, 3 ते 4 डाळी घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मी सर्वप्रथम हिरव्या मुगाची सालीची डाळ घेतलेली आहे पाव कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे, पाव कप मी लाल मसूरची डाळ घेतलेली आहे व पाव कप मी मुगाची डाळ घेतलेली आहे। या सर्व डाळींमध्ये प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे मी या सर्व डाळी घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळीचे प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। सर्वप्रथम या डाळी आपण एका पातेल्यामध्ये घेऊन स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहेत। तुम्हाला माहिती आहे का, हॉटेलमध्ये दाल फ्राय बनवताना पहिली सिक्रेट आहे की मुगाची डाळ ही बाइंडिंगसाठी वापरतात, त्यामुळे दाल फ्राय आपली अगदी घट्टसर होते। त्यासाठी मी येथे मुगाची डाळ घेतलेली आहे। अशा सर्व डाळी घेऊन आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा येथे धुवून घ्यायचे आहेत। या सर्व डाळींमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे तुम्ही या सर्व डाळी वापरून एकदा घरच्या घरी दाल फ्राय नक्की करून पहा। बघू शकता तुम्ही स्वच्छ पाण्याने मी या सर्व डाळी धुवून घेत आहेत। त्यानंतर आपण यामध्ये 1 कप एवढं पाणी घालायचं आहे, म्हणजेच डाळ भिजेल एवढं पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला 20 ते 15 मिनिटं भिजत ठेवायची आहे, म्हणजे ही डाळ आपली पटकन शिजली जाते व डाळीला चव ही अतिशय छान येते। तुम्हाला माहिती आहे का, हिरव्या मुगाच्या डाळीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे ही डाळ तुम्ही नक्की तुमच्या जीवनात वापरा। तसेच अख्खी मसूरमध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम म्हणजेच फायबर असतं, त्यामुळे ती देखील डाळ तुम्हाला अगदी भरपूर प्रमाणात प्रोटीन देणार आहे। 15-20 मिनिटांनंतर आपली डाळ चांगली बघा भिजलेली आहे। त्यानंतर सर्वप्रथम कुकरमध्ये ह्या सर्व डाळी आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे जर तुम्ही डाळ तुमच्या लहान मुलांना बनवून दिलात तर तुम्हाला यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स भेटणार आहेत। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी प्रोटीनयुक्त डाळ नक्की बनवा, कारण की तुरीच्या डाळीमध्ये पित्त आपल्याला होतं, त्यामुळे आपण तुरीची डाळ ही कमी प्रमाणात वापरायची आहे। यामध्ये मी सर्वप्रथम 1 छोटी वेलचीचा तुकडा म्हणजेच हिरव्या वेलचीचा तुकडा आणि 2 लवंगा वापरलेल्या आहेत आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। यामध्ये मी थोडंसं अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे, म्हणजेच डाळीच्या वरती येईल एवढं आपण यात पाणी घालायचं आहे। डाळ शिजताना आपल्याला त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, तुम्ही चवीनुसार घालू शकता। तुम्हाला माहिती आहे का, हॉटेलमध्ये ही तेजपत्त्याची पानं डाळ शिजताना घालतात, ही त्यांची सिक्रेट आहे। अशीच सिक्रेट पद्धत वापरून आपण आज ही डाळ बनवायची आहे। आता यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे व हे चांगलं मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। हॉटेलमध्ये अशाच प्रकारे सर्वप्रथम डाळ शिजवून घेतात व त्यानंतर पुढची प्रोसेस करतात। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल किंवा तूप घालायचं आहे। मी यामध्ये तूप घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे थोडंसं विसलच्या खाली शिट्टीच्या खाली तुम्हाला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे
कारण की जेव्हा डाळ शिजते ना तेव्हा सर्व पाणी बाहेर येतं. ते पाणी अशा प्रकारे जर तुम्ही तूप आणि तेल लावलात तर बाहेर येणार नाही. बघू शकता तुम्ही आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. मस्त अशी एकजीव झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला डाळ शिजवून घ्यायची आहे. पाहू शकता. त्यानंतर मी एक पातेलं घेतलेलं आहे. तुम्ही कोणतेही पातेलं घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. यामध्ये मी तेल आणि 1 चमचा 1 ते 2 चमचे तूप घालून थोडंसं तेलही घातलेलं आहे. कारण तूप घातल्यानंतर तूप हे लगेच जळतं, त्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं तेलही घातलेलं आहे. तेल आणि तूप हे दोन्ही चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आपल्याला सुकी मिरची असते लालवाली, ती घालायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे आपल्याला पचनशक्ती चांगली होते. त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा धना पावडर, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत. हिंगामुळे आपल्याला पोटाचा त्रास होत नाही, त्यामुळे तुम्हाला हिंग हे तुमच्या फोडणीमध्ये आवर्जून वापरा. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिरची देखील चांगल्या प्रकारे त्यामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी येथे 2 छोटे कांदे चिरून घेतलेले ते घातलेले आहेत. त्यानंतर हे सर्व मिश्रण मी मऊसूत होईपर्यंत चांगलं 2 ते 4 मिनिटं फ्राय करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी येथे पाव चमचा हळद वापरलेली आहे, हळद घातलेली आहे. ते देखील चांगलं मिश्रण तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी येथे 5 ते 6 लसूण बारीक चिरून घेतलेली आहे, ती येथे घातलेली आहे. लसूण देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी येथे 1 ते 1.5 आल्याचा तुकडा कापून घ्यायचा आहे. कापून चिरून घालायचा आहे याच्यामध्ये. तो देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व जिन्नस चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी येथे 1 छोटा चमचा काश्मीरी पावडर घातलेली आहे. त्यामुळे तुमच्या डाळीला चांगल्या प्रकारे कलर येणार आहे. चव देखील चांगली येणार आहे. बघू शकता तुम्ही कांदा आणि सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे. त्याला पाणी देखील सुटलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 छोटा चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. पाणी सुटेपर्यंत तुम्हाला हे सर्व जिन्नस चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला दाल फ्राय करताना दुसरी टिप, हिंग हे तुम्हाला जरूर वापरायचं आहे. त्यामुळे आपल्या डाळीला चव अतिशय चांगली येते. हिंग तुम्हाला स्किप करायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे. आधी आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण आपण पुन्हा डाळीमध्ये मीठ घालणार आहोत. चांगलं आपलं मिश्रण मऊसूत असं परतून झालेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे. तुम्ही स्किप देखील करू शकता. मिश्रण असं चांगलं मऊसूत होईपर्यंत परत 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये घरचा 1 छोटा मसाला टाकलेला आहे, 1 चमचा मसाला टाकलेला आहे. तो देखील चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आपल्या हे सर्व जिन्नसला चांगलं पाणी सुटत आलेलं आहे. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले हे चांगले मिक्स झाल्यानंतर किंवा ते पातेल्याला चिकटू नये त्यासाठी त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले मसाले देखील पातेल्याला चिकटत नाही. आणि अशा प्रकारे आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. 2 ते 4 मिनिटं परत गॅसवर ठेवून आपल्याला हे सर्व जिन्नस चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये शिजवलेली डाळ
घालून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही कलर देखील छान आलेला आहे व अशा प्रकारे ती डाळ पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे। अगदी हॉटेल स्टाईल दाल फ्राय तडका देऊन दिलेली दाल फ्राय आपण घरच्या घरी बनवली आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ती कशी झाली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही डाळी वापरू शकता। तुम्ही नुसत्या तुरीच्या डाळी सुद्धा करू शकता। चला तर आपण तडका देण्यासाठी काय करायचे आहे। यामध्ये सर्वात प्रथम मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। तुम्ही तूपही घेऊ शकता। त्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तडतडलं पाहिजे। जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये परत कढीपत्ता, 2 सुक्या मिरच्या आणि लसूण 5-6 चिरून यामध्ये घालायचे आहेत। गॅस हा आपल्याला थोडासा फास्ट करायचा आहे जेणेकरून आपली मिरची देखील चांगल्या प्रकारे तडतडली जाईल। बघू शकता तुम्ही यामध्ये नंतर मी 1 छोटा चमचा परत काश्मीरी मसाला घातलेला आहे व तो अशा प्रकारे चांगलं चमच्याने ढवळून घ्यायचा आहे। त्यामुळे चांगला सुगंध आपल्या डाळीला येणार आहे। आपला तडका देखील चांगल्या प्रकारे रेडी होत आहे। बघू शकता तुम्ही आपला तडका हा तयार झालेला आहे व अशा प्रकारे आपण जी डाळ केलेली आहे त्यावर हा तडका घालून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही तर तुम्ही अशी डाळ फ्राय नक्की घरच्या घरी बनवा तडका देऊन। बघू शकता तुम्ही आपली डाळ ही चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे। कुठेही एक साईडला पाणी आणि एक साईडला डाळ राहिलेली नाही आहे। त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा। तुम्ही तुमच्या घरच्या साहित्यात ज्या डाळी असतील त्या डाळी वापरून देखील तुम्ही डाळ अशा पद्धतीने बनवू शकता। तर नक्की मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे व आपला नवीन चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। काही चुका झाल्या असतील तर माफ करा। अशा प्रकारे आपली दाल फ्राय येथे रेडी झालेली आहे। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की